नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटकीची उसळ। त्यासाठी मी मटकी घरीच भिजत घालून मटकीला मोड आणून घेतलेले आहे। एवढ्या लांबीचे मटकीला मोड आलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी 2-3 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊ। 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये बारीक केलेलं अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे। ते देखील छान परतून घ्यायचं आहे। छान असं अद्रक लसूण परतून झालेलं आहे। यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊ। थोडीशी हळद घालायची आहे। तिखट चवीनुसार घालायचं आहे। थोडासा गरम मसाला घालायचा आहे। थोडीशी फोडणीत कोथिंबीर घालून घेऊ। हे छान एकत्रित करून परतून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला मटकी वाफेवर शिजवायची आहे। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून मटकी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे। आपण 10 ते 15 मिनिटे वाफवून घेऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर मटकी आपली छान शिजली गेली आहे। आपली झणझणीत अशी मटकीची उसळ तयार आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। छान अशी आपली मटकीची उसळ तयार आहे। एका सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया। झणझणीत अशी आपली मटकीची उसळ तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदा नक्की या पद्धतीने मटकी करून बघा। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। अशी आपली मटकीची उसळ तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।